नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अगदी झटपट होणारी कोबीची कोशिंबीर कशी करायची हे बघूया। आता या ठिकाणी मी एक कोबी घेतलेला आहे। अगदी टेस्टी अशी याची कोशिंबीर तयार होते आणि मुलांना टिफिनमध्ये सुद्धा ही कोशिंबीर देता येते। चला आता मग आता ही कोशिंबीर कशी करायची ते बघूया। आता या ठिकाणी कोबी घेतलेला आहे मी। आता याचे कोबीचे 2 भाग करून घेऊया आपण। आता या कोबीचे 2 भाग करून तो कोबी आपल्याला 2 भागामध्ये कट करून घ्यायचा आहे आणि आता कोबीचे 2 भाग केलेले आहेत। आता अर्धा भाग आपल्याला वापरायचा आहे कोशिंबिरीसाठी। आता हा कोबी मी वेपर्सच्या किसणीने किसून घेणार आहे। वेपर्सच्या किसणीने अगदी सुंदर असा हा कोबी किसला जातो। याचे अगदी लांब लांब असे स्लाइस होतात बघा। अगदी सुंदर लांब लांब कोबी अगदी 2 मिनिटांमध्ये किसला जातो। आता हा कोबी आपण किसून घेऊया आणि अगदी झटपट ही रेसिपी तयार होते आणि अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे। मुलं कोबीचा उग्र वास आहे म्हणून मुलं कोबी खात नाही, पण ही कोशिंबीर केल्यावर अगदी मुलं आवडीने खातात आणि पूर्ण टिफिन संपून येतात बघा। अशा पद्धतीची जर कोशिंबीर दिली तर। आता मी हे कोबी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली आहे 1 चमचाभर, थोडंसं मीठ, लाल मिरची पावडर, मीठ, लाल मिरची पावडर आणि मीठच टाकलेलं आहे आपण। आणि आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। चला तर मग आता मी तडका पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्याच्यात जिरे मोहरी टाकून घेतलेले आहे आणि आता यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे थोडासा आणि हळद टाकली आहे। आता ही फोडणी रेडी झालेली आहे। आता ही गरम गरमच आपल्याला त्या कोबीमध्ये टाकून घ्यायची आहे। आता ही फोडणी अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे। आता आपण फोडणी दिलेली आहे। आता ही फोडणी व्यवस्थित त्या कोशिंबिरीमध्ये आपण मिक्स करून घेऊया। आता ही कोशिंबिरीमध्ये आपण मिक्स करून घेतलेली आहे बघा। आता ही कोबीची कोशिंबीर रेडी झालेली आहे। अगदी घरातल्या साहित्यामध्ये झटपट होणारी ही रेसिपी आहे। आता आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर आवडत असेल तर त्याच्यावर 1 चमचा तुम्ही दही पण टाकू शकता, पण दह्यामुळं पाणी सुटते, त्याच्यामुळं हे टिफिनला देता येत नाही, त्यामुळं मी दही काही टाकलेलं नाही आहे। अगदी झटपट होणारी ही कोबीची कोशिंबीर आपली तयार झालेली आहे। तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।